जे कृष्णमूर्ती म्हणतात, तुम्हाला भरपूर मित्र नातेवाईक असतील. तुम्ही खूप ज्ञान संपादन केले असेल. तुम्ही कदाचित मोठे सामाजिक सेवक वा कार्यकर्ते असाल. इतकेच नव्हे तर राजकारणावर तुम्ही मोठ्या हिरिरीने अगदी तासनतास भरभरून बोलत असाल. तरी देखील या सर्वांच्या तळाशी एकटेपण हे असतेच. एका बाजूला माणूस जीवनाचा अर्थ शोधण्याचा कितीही प्रयत्न करीत असला तरी एकटेपण हे उरतेच. तेव्हा कुठलीही तुलना वा मापन न करता किंवा एकटेपणापासून पळून जाण्याचा प्रयत्न न करता तुम्ही तुमच्या एकटेपणाकडे निर्भयपणे पाहू शकता का? हा खरा प्रश्न आहे. तसे झाले तर एकटेपणाची एक वेगळीच बाजू तुमच्या दृष्टिपथास दिसू शकेल. जो खऱ्या अर्थाने एकाकी असतो तोच निरागसच असतो. खरे तर असे निरागस मनच तुम्हाला दुःखापासून मुक्त करीत असते. कितीही पॉझिटिव्ह राहा, नेहमी चांगला विचार करा, पण कधीतरी मनात खूप विचार येतात मध्येच. सगळं ठरलेलं असलं तरी त्यावर शंका आल्यासारखं होतं. आपण करतोय ते बरोबर आहे ना? आपण सक्सेसफुल होऊ का? हे आपल्याला जमेल का? असे काहीतरी निगेटिव्ह विचार मनात येत राहतात. कधीकधी आपणच स्वतःला कमी लेखतो. आपणच आपल्या अपयशाने खचून जातो आणि आपण खचलो की आजूबाजूच्या गोष्टींमधून निगेटिव्ह वाईब्स येऊ लागतात. ठरवलेलं सगळं बाजूला राहतं आणि वेगळीच परिस्थिती तयार होते. आणि हे सगळं फक्त आपणच टाळू शकतो. कारण चांगलं झालं की सगळे कौतुक करतात. पण सगळं चांगलं आणि मनासारखं होण्यासाठी कष्ट आपल्यालाच करावे लागतात. त्यामुळे स्वतःला नेहमी मोटिवेट करत राहायचं आणि परिस्थिती कशीही असली तरी स्वतःवरचा विश्वास नेहमीच भक्कम ठेवायचा.